सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पांघराचा छळा विसावला हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आम्ही तिघे पण बघा कॉर्डसेट मध्ये दिसतोय तुम्हाला. नानू पण छान छान रॉम्पर मध्ये. आणि कुठे चाललो? वेकेशन. नानूच फर्स्ट वेकेशन. कुठे चाललो नानू आपण? येस, रोड ट्रिपवर चाललेलो आहोत आणि खूप छान अशा ठिकाणी पहिले तर चाललेलो आहोत. त्याच्यानंतर अजून एक छान ठिकाणी चाललेलो आहोत. सो तुम्ही कनेक्ट राहा आणि बघा. गाडी ऑलमोस्ट भरलेली आहे. मॅडमचे सगळे कपडे माझी छोटीशी बॅग, म्हणजे ज्या अर्थी आम्ही आधी जायचो 4-5 बॅग घेऊन दोघे, त्या अर्थी आमच्या फक्त 2 छोट्या बॅग जात आहेत आणि मॅडमचे आता सगळे कपडे जात आहेत ना. नानू बघा, खेळायचं असतं सकाळ सकाळ. सो भेटूया. आणि ऑलरेडी चेतना, दादा, सावी हे सगळे ऑलरेडी बाहेर गेलेले आहेत आणि आई बाप्पा पण आता बाहेर जाणार आहेत. म्हणजे आम्ही सगळे वेकेशनवर, म्हणजे चेतना आणि दादा येतील तेव्हा आई पप्पा जाणार आणि मग आम्ही आल्यानंतर बघूया पुढे. तुम्हाला सांगेल मी काय काय आहे. खूप फन आहे या मंथमध्ये आणि कनेक्ट राहा. मंथ संपत आला पण ते संपत आल्यापर्यंत खूप फन आहे. सो आम्ही जाण्याच्या आधी पहिले ब्रेकफास्ट करून घेतोय. ब्रेकफास्ट माझा फेवरेट दालवडा, मेदूवडा आणि इडली वगैरे सगळं मागवलंय. आणि बघा, तुला पण पाहिजे का? पाहिजे का तुला नानू? पाहिजे हसते. बॅग वगैरे सगळ्या गेलेल्या आहेत गाडीत. मला बसायला जागा राहिली आहे फक्त थोडीशी, बाकी सगळं पॅक आहे. मॅडमचे पण बॅग आहेत आज. हा ना, ज्ञानाची बॅग मोठी आणि आमची छोटी असं झालं आता. नानू, तुला आबा घेऊन चालले? आमच्या बरोबर येते की आपण सोबत जाते? 3 आणि सामान बघा. बापले, छान छान बाप्पा मोलिया केलं नानू. तू गाडी पण वॉश केलेली आहे. गाडी ऑलमोस्ट भरलेली आहे आमची. मला किती दिसतंय माहित नाही. जाण्याआधी मी तुम्हाला दाखवतो अगारोचा टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम. हे मस्त सोलर पॅनल याच्यात दिलेलं आहे. त्याचनंतर इकडे बटन सुद्धा दिलेले आहेत सगळे सेट करायला. समोर डिस्प्ले दिलेला आहे. अगारोच्या ह्या टायर प्रेशर बरोबर हे सगळ्या गोष्टी येतात. आणि इकडे बघा, मी एक स्क्रू लावतोय आपल्या टायरच्या, जो हवा टाकतो तिकडे, आणि त्याच्यावर एक सेटअप दिलेले आहेत त्यांनी, ते लावून घेतोय. प्रत्येक याला वेगवेगळे लावलेले आहेत. त्याचनंतर इकडे डिस्प्ले मी सेट करतोय. 4 साईडचा डिस्प्ले मी बटन दाबून सेट करतोय आणि इकडे डॅशबोर्डवर मी त्याला स्टिक करून टाकतोय म्हणजे आपल्याला ते बघता येईल. आणि इकडे तुम्हाला डॅशबोर्ड स्टिक केल्यानंतर तुम्हाला कळत असेल चार्जिंग पण होते आणि वर सोलर पण चालू आहे. खूप छान आहे हा. तसंच तुमच्या 4 टायरमध्ये किती हवा आहे हे कळते, राईट, लेफ्ट, फ्रंट, बॅक सगळ्या टायरमध्ये. तसंच हा एकदा चार्ज केल्यानंतर पॉवर बँकनी किंवा तुमच्या कार चार्जरनी हा रेग्युलरली चार्ज करावा लागत नाही, कारण की सोलर त्याला दिलेला आहे. त्याचबरोबर याचा टायर प्रेशर किंवा टेम्परेचर ॲबनॉर्मल झाला तर हा वॉर्न करतो ड्रायव्हरला, इकडे नोटिफिकेशन येतात. त्याचबरोबर याची वॉरंटी 1 वर्षाची आहे. सो अगारोचा हा टायर मॉनिटर सिस्टीम तुम्हाला पण घ्यायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे. पप्पांना काही करमत नाही, पप्पा सोडत नाही. एक गेली आता दुसरी एक चालली. बाय करा पोलगा माझ्या. जा. फायनली मी, ज्ञाना आणि फाल्गुनी चाललेलो आहोत रोड ट्रिपवर. आणि रोड ट्रिप खूप अमेझिंग. आत्तापर्यंतची जर्नी आमची आता लोणावळापर्यंतची खूप छान झाली आहे. ज्ञाना मस्त खेळते, फक्त बाहेर बघायचं ज्ञानाला, काय नाही करायचंय, इकडे तिकडे सगळं बघायचंय काय काय चाललंय. सो कुठे चाललो तुम्ही बघा, आता कनेक्ट राहा. आम्हाला पोचायला थोडा वेळ लागेल, समजून जाता कुठे चाललो, थोडा वेळ
पुण्याच्या पुढे आहे, पुणे गेस करू नका सध्याला. सो फायनली खेड शिवापूर क्रॉस केलेला आहे आणि नानू उठली म्हणून आम्ही जेवायचं, पण आम्ही म्हटलं जेवून घेऊ, आता ती उठली आहे तर. आणि आता जेवणार अंगण प्युअर व्हेजमध्ये आलं. ही बघा नानूची आई बघा. नानू नानू कधी जायचं आपण? घुमे चाललो. जसं की मी तुम्हाला सांगितलं आम्ही पुण्याच्या पुढे चाललो. पुणे गेस करू नका. आता तुम्ही विचार करा कुठे चाललो असेल. खूप लोकांनी गेस पण केलं असेल कुठे चाललो आहे, कारण की पुण्याच्या पुढे सगळ्यांना माहिती आहे की आम्ही कुठे जातो. बट स्टील तुम्ही पण गेस करत बसा काय काय. ही कोणाकडे बघते तू? आईकडे बघते. आई आम्ही बघतोय तुझ्याकडे. बघा बघा बघा. पाहिजे का तुला फ्रेश लाईन सोडा? आमची बबल कंपनी आहे, त्यामुळे बबल कंपनी कोणाला जर कामाला पाहिजे असेल माणूस तर आहे बबल काढायला. ह्या कॅरिकॉटचा एवढा यूज होतो ना प्रचंड ना गाडीत पण. आता याच्यानंतर आम्ही शिफ्ट होणार मागे. सो आम्ही मस्त जेवण मागवलं. नानूचं पोट भरलं ऑलरेडी, त्यामुळे ती शांत मस्त खेळते याच्यामध्ये. आज व्हेज आहे. ओम साईराम. जेवताना एक वेळ पाणी नाही पाहिजे ह्या पोरीला, त्याने फ्रेश लाईम वॉटर पाहिजे. बघा कशी बघते. अडे 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 नानू आणि बाबा. त्याची शील्ड बाबा विसरले गाडीतच. फायनली उन्हामधून आलो. किती मजा येते अशी खेळायला मजा येते फक्त, दुसरं काय नाही करायचं. आता निघालेलो आहोत आणि नाना पण निघालेली आहे. नानाला मस्त आम्ही कॅरिकॉटमध्ये झोपवलंय, एकदम कम्फर्टेबल. लावायला फक्त अर्धा तास गेला कॅरिकॉट, कारण की ते लावलं नव्हतं व्यवस्थित. मागच्या वेळेस लावलं नव्हतं म्हणजे प्रॉपर पोझिशनवर घेतलंय मी आता. आणि निघालो. हे काय बेड? अच्छा बेड वगैरे मॅडमच्या गाडीत आहे. सो निघालोय आता. हळूहळू जातोय कारण की बच्चू आहे आणि सेफ्टी पण पाहिजे. एसी फास्ट कर मैडम आता आलेली आहे. ड्राइवर निकल रहा है मैडम. चलो जाने का मैडम? सो इथे आम्ही एक ब्रेक घेतलाय पोचायच्या आधी, कारण की आमच्या पोरीने केले थोडेसे पराक्रम गाडीमध्ये आणि डेली रुटीन केली आहे ना. नानू काय केलं? सो अजून पोचायला आम्हाला अर्धा पाऊण तास आहे. आणि फोटोज पण नाही काढले. आता काढू आम्ही पोचल्यानंतर थोडं फ्रेश होऊन. वेलकम टू कोल्हापूर. अंबाबाईचा उदो. सो फायनली आम्ही आलेलो आहोत कोल्हापूरला देवीचं दर्शन घ्यायला. बघा एवढे मस्त जर्नीमध्ये आम्हाला काहीच त्रास नाही. 1 रुपया जमून गेलो. मस्त खेळत होती कॅरिकॉटमध्ये, फक्त फुगे चालू. आणि आम्ही आलो पटापट. आता हॉटेलमध्ये रूम पण घेतलं, फ्रेश होतो आणि जातो मंदिर दर्शन करायला. तुम्हाला पण जर पॉसिबल झालं तर तुम्हाला पण दर्शन द्यावं ना. आणि आजूबाजूला खूप सारी शॉपिंग असते. हां हिला शॉपिंगच रस्त्यात दिसते. माझा सोडा न्याला पण अशी टकली होणार आहे बाबाची. नाही सिंगल फ्रॉक मध्ये. याच्यात नाही आहेत का? तेवढ्या छोट्या मुलीला नाही येणार ना साडीमध्ये? नाही 4. आम्ही झटपटमध्ये रूम घेतली आहे, छोटीशी मस्त आहे पण, कारण की मंदिर आमच्या बाजूलाच आहे, म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवर आहे, समोरच आहे. त्यामुळे पण खूप छान रूम आहे, क्लीन आहे बस. आणि आमची नानू रेडी झाली आहे बघा, किती सुंदर. आणि नानूची मम्मी जाऊन ड्रेस पण आणला, मी त्यांनी बघितलं असेल. आणि मी पण चेंज केलेला आहे. आता आम्ही मस्त मंदिरात दर्शन घेणार पहिले, त्याच्यानंतर आम्ही परत येऊन ड्रेस करणार. सकाळी ॲक्च्युली जायचं होतं, पण उद्या फ्रायडे असल्यामुळे
ते म्हटले खूप गर्दी असेल आणि ज्ञानाला गर्दीमध्ये थोडंसं त्या गर्दीमध्ये नेणं थोडंसं अवॉइड करेल मी, कारण की आतमध्ये खूप गर्दी असल्यानंतर धक्काबुक्की होते. मी एक्सपिरियन्स केलेला आहे. टिकली विसरली, ज्ञानाचीच टिकली लावायला. बघा आई टिकली विसरली, ज्ञानाची टिकली लावते आता. नानू 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 आईला सांग टिक्की मला परत द्या. ज्ञानाला टिकली लावणे इज व्हेरी डिफिकल्ट. सो फाल्गुनी पण रेडी झाली आहे छान, आणि आम्ही आता घेणार आहोत देवीचं दर्शन. मला वाटतं लग्नाआधी नाही, दादाच्या लग्नानंतर नाही. हा, दादाच्या लग्नानंतर आलेलो. त्याच्यानंतर मी आलेलो, गोवा गेलेलो तेव्हा जाता जाता. आणि आता आम्ही आमच्या मुलीला घेऊन आलोत आणि याच्या पुढे खूप सारे प्लॅन्स आहेत. तुम्ही ज्ञानाला मस्त आहे की तिथं फर्स्ट टाइम देवीचं दर्शन म्हणून आउटफिट मध्ये केलं. माझी पण इच्छा होती साडी नेसायची, पण हे झटपट व्हायला नाही साडी नेसायला आमच्याकडे टाइम नाही. आणली आहे साडी पण टाइम नाहीये, कारण की आता आतमध्ये गेल्यानंतर बंद व्हायची वेळ आली आहे. त्यामुळे आम्हाला पटापट घ्यायचं आणि दुसऱ्या उद्या दर्शन घेता येणार नाही, कारण की गर्दी असणार आहे. कारण बोलला पटकन कर म्हणून हे बघा, हिला तिला मी असं शिकवलंय तर ती करते आता. बाबू आता नाही करायचं. चलो पुढचा प्लॅन तुम्ही बघा. हे बघा किती क्यूट क्यूट बघा, आम्ही पुलगे दिसतोय आणि फाल्गुनीचा जीव अर्धा होतोय. शॉपिंग करायची आहे, पण त्याच्या आधी मंदिर, नंतर शॉपिंग. बंद झालं तर सगळं राहील. सकाळी पण येईल. नाही सकाळी नाही होणार आहे शॉपिंग बिपिंग. चला 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 आईला सांग. चला चला जाता वेळेस घेऊ. चल काय घेते घे मग. काय बोलतात आजोबा? जाते ते आजोबांसोबत येते. आई बाबाला सोडून टाक. बघू दाखा. एकदम येणं लागलं ना, व्यवस्थित लागलंय ना. बघू. वा बघा नानू आई, बघा नानू आई गजरा लावून कुठे चालली बघ. सो छान असं मस्त लाईटचं डेकोरेशन केलंय. छान केलंय ना. बघा काय घेते साडी. नानू हे बघ आई काय घेते. नानू नानू इकडे आई बघ काय घेते. तू साडी घेते, तुला आणली आहे तर. नानू हे बघ आईने छान छान होती घेतली. ए नानू चला चला चला. आणि गर्दी नाहीये म्हणतात. 15-20 मिनिट्समध्ये दर्शन व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पण बघूया किती वेळ लागतोय आम्हाला दर्शन. नाही नानू आम्हाला वाटलं की 15 मिनिटात खरंच होईल, पण ही लाईन बघून वाटत नाही की 15 मिनिटात होईल. हां होईल का 15 मिनिटात? 1 तास तरी जाईल. जसं मंदिरातून बाहेर आले पहिले आमची चालू झालेली इकडे शॉपिंग. हे चल आता जायचं ना, शॉपिंग करायची. सो आतमध्ये मंदिरात दर्शन करायला गेलं, पण व्हिडिओ नाही शूट करता आला कारण ज्ञानाला गरम होत होतं. पटापट पटापट त्यांनी आम्हाला आतमध्ये नेलं. हा फोटोग्राफी वगैरे अलाउड नाहीये, त्यामुळे केलीच नाही. गर्दी होती तशी, पण ज्ञानाला गरम व्हायला लागला. सगळ्यांनी लगेच बाजूला चला 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 पुढे. आणि ज्ञानाला छान असं टिक्का पण लावलेला आहे. हा अंबाबाईचा टिक्का. हा ना इकडे मस्त दर्शन झालं.
2-4 काय बांगड्या पडते? कसे 130 डझन? नानूच्या ड्रेस आम्ही इथूनच घेतला. नानू हे बघ छान छान लावलेत. हे बघ हे बघ अजून काय काढायचं आहे दीदी? हे बघ. नमस्कार करा नानू, नमस्कार करा ना. नमस्कार. हे बघ चप. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.